नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ MA मराठी M54 मराठी 221 साहित्य विचार फर्स्ट इयरची 2022 या वर्षाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एकूण वेळ हा 3 तास 45 मिनिटे देण्यात आलेला आहे आणि प्रश्नपत्रिका ही एकूण 80 गुणांची आहे। ही प्रश्नपत्रिका देण्यामागचं कारण हेच आहे की बरेचसे विद्यार्थी हे जॉब करून शिक्षण घेत असतात। त्यामुळे प्रश्नपत्रिकेचं नेमकं स्वरूप कसं असेल, अभ्यास कशा पद्धतीने आपण करावा हे तुमच्या लक्षात येईल। अगोदर आपण प्रश्नपत्रिकेचे निरीक्षण करून घेऊ। प्रश्नपत्रिकेमध्ये बघा, पहिल्या प्रश्नामध्ये 5 उपप्रश्न दिलेले आहेत। त्यापैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत। प्रश्न दुसऱ्यामध्ये देखील 5 प्रश्न देण्यात आलेले आहेत। त्यापैकी कोणतेही 4 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत। आता या ठिकाणी प्रश्न 4 दिलेले आहेत। प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4। प्रत्येक विषयाचे 4 पुस्तक आहे। आता आपला पहिला विषय आहे मराठी 221 साहित्य विचार। या विषयाचे 4 भाग आहेत, भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4। तर तुम्हाला प्रश्न देखील त्याच पद्धतीने आलेले असतात। जो पहिला प्रश्न आहे ते 5ही प्रश्न हे पुस्तकातील भाग 1 मध्ये आहे। प्रश्न क्रमांक जो 2 आहे तो तुमचा साहित्य विचार हे जो विषय आहे त्याच्यातील भाग 2 मध्ये त्याची सगळी उत्तरं तुम्हाला हे मिळतील अभ्यासासाठी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे तो देखील बघा, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। 5 पैकी 4 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे आहे। जो प्रश्न क्रमांक 3 आहे तो तुम्हाला साहित्य विचारच्या पुस्तकाचा जो भाग 3 आहे त्याच्यामध्ये हे सगळे प्रश्न मिळतील। त्याच पद्धतीने प्रश्न क्रमांक 4 हा देखील त्याच पद्धतीचा आहे। खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा आणि प्रश्न क्रमांक 4 या प्रश्नाची जी उत्तरं आहेत तुम्हाला अभ्यासासाठी जी उत्तरं लिहायची आहेत ती तुम्हाला भाग 4 मध्ये मिळतील। हे सांगण्यामागचं कारण हेच आहे की या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तयार करा, म्हणजे तुम्हाला त्याचा सराव होईल। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। पहिला प्रश्न बघा, समीक्षा या संज्ञेचे स्पष्टीकरण करा। दुसरा प्रश्न, बासी मर्ढेकर यांच्या लय सिद्धांताचे स्वरूप विशद करा। तिसरा प्रश्न, रीती सिद्धांत संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा। चौथा प्रश्न, अरिस्टॉटल प्रणीत अनुकृती सिद्धांताचे स्वरूप स्पष्ट करा। पाचवा प्रश्न, उपयोजित समीक्षेचे वेगळेपण कोणते? हे 5ही प्रश्न तुम्हाला भाग 1 च्या पुस्तकामध्ये मिळतील। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। 1, वाङ्मयीन वाद म्हणजे काय ते सांगा। B, अभिजातवादाचे विविध अर्थ थोडक्यात विशद करा। C, रोमॅन्टिसिझमची विविध वैशिष्ट्ये स्पष्ट करा। D, वास्तववाद आणि अतिवास्तववाद या वाङ्मयीन विचारी प्रणालीमधील साम्यभेद थोडक्यात स्पष्ट करा। E, अस्तित्ववादी साहित्याचे ठळक वैशिष्ट्ये थोडक्यात स्पष्ट करा। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे 5 गुणांसाठी असणार आहे। प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। A, संहितालक्षी समीक्षा म्हणजे काय? B, रूपवादी समीक्षेचे ठळक विशेष विशद करा। C, फर्दिनांद द सोसियर या भाषा वैज्ञानिकासंबंधी माहिती लिहा। D, उत्तर स्वरचनावादाविषयी थोडक्यात विवेचन करा। आणि 5वा प्रश्न आहे, मराठीतील शैली वैज्ञानिक विचारासंबंधी
थोडक्यात शब्दात स्पष्टीकरण करा. थोडक्यात शब्दात स्पष्टीकरण करा. आवश्यकता वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रश्न 4. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. ए. कार्ल मार्क्स प्रणीत पाया व इमला सिद्धांत विशद करा. बी. मानसशास्त्रीय समीक्षेचे गृहीतके स्पष्ट करा. सी. आदिबंध म्हणजे काय? डी. मराठीतील चरित्रात्मक समीक्षा पद्धतीच्या मर्यादा सांगा. आणि ई. स्त्रीवादी साहित्य समीक्षेचे वेगळेपण तुमच्या शब्दात थोडक्यात स्पष्ट करा. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे मराठी 221 साहित्य विचार या विषयाची ही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप होती.